आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. नमस्कार. इथे उपस्थित सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर, पत्रकार बंधूंनो आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इथे सर्वजण एकत्रित झालो आहोत ते विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या भविष्याचं जे चित्र आपल्या समोर उभं राहिलेलं आहे आणि त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायासाठी आज आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. खरं तर पाहिलं तर नीट परीक्षा ही अनेक विद्यार्थ्यांसाठी एक आशेचं किरण असतं. अनेक विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत असतात. अनेक पालक आपली वर्षानुवर्षाची जमवलेली पुंजी त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करत असतात. कारण डोळ्यात एक स्वप्न असतं की उद्या आपला हा मुलगा किंवा ही आपली मुलगी भविष्यात मोठा अधिकारी होईल, मोठा डॉक्टर होईल किंवा मोठे कोणते वैज्ञानिक होईल, असं मोठे स्वप्न उराशी बाळगून या परीक्षेला हे विद्यार्थी समोर जात असताना या नीट पेपरची हे पेपर लीक होणे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेचा आम्ही सर्वजण जाहीररित्या निषेध करतो. आपण जर पाहिलं तर जंतर मंतरवरती या विद्यार्थ्यांनी शांततेत काढलेल्या मोर्चावरती लाठीचार्ज होतो. ही घटना खरं तर खूप दुर्दैवी आहे आणि खेदजनक आहे. निश्चित स्वरूपाने या विद्यार्थ्यांची एकच मागणी होती की आमचा आवाज सर्वांनी ऐकावा आणि आमच्या आवाजाला एक उत्तर मिळावं, यासाठी काढलेला हा मोर्चा होता. पण या मोर्चात झालेला हा लाठीचार्ज आणि विद्यार्थ्यांवरती झालेल्या त्या मोर्चातल्या अन्यायाला आम्ही जाहीरपणे निषेध करतो. शेतकरी कामगार पक्ष हा कायम शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचा सोबत राहिलेला हा पक्ष आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना मी एवढं आश्वासित करते की या अन्यायात आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. आपल्याला सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करेन की हा देश लोकशाही मानणारा हा देश आहे आणि संविधानिक मार्गाने चालणारा हा देश आहे. आपण सर्वजण शांततेने संविधानाच्या चौकटीत राहून आणि लोकशाही पद्धतीने आपल्या अन्यायासाठी लढा मागूयात आणि निश्चित स्वरूपाने मला खात्री आहे की जेव्हा शांततेने, लोकशाही पद्धतीने आणि संविधान डोळ्यासमोर ठेवून जर सत्याने आपण एखादी मागणी केली तर निश्चितपणे विजय आपला असेल आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत. या तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना व महिला आघाडीच्या वतीने या मोर्चाला आम्ही सर्वजण एकत्रित येऊन जाहीरपणे पाठिंबा दर्शवत आहोत आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या संघर्षात आम्ही सोबत आहोत. कारण हा संघर्ष आहे हा शिक्षणाच्या सन्मानासाठी, प्रत्येकाला समान शिक्षण मिळवण्यासाठी आणि प्रत्येकाच्या उराशी बाळगलेलं एक स्वप्न आणि त्याला एक वेगळी दिशा मिळण्यासाठी. निश्चित स्वरूपाने ही शिक्षण व्यवस्था आपण बदलूयात आणि तो बदल घडेल असं मला खात्री आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन लढा देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला, जो दिल्लीमध्ये सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्याला पाठिंबा आणि या आंदोलनावर ज्या पद्धतीनं प्रशासनाकडून गळचेपी करण्याचा प्रयत्न झाला त्याच्या निषेधार्थ आज आपण या ठिकाणी तिरंगा बचाव, संविधान बचाव, सद्बुद्धी दिंडी आज आपण सकाळपासून शहरामध्ये काढली आणि या दिंडीला सांगोला तालुक्यातून विविध
सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या सर्वच मंडळींनी पाठिंबा दिला, विद्यार्थ्यांची ताकद वाढवली. त्याबद्दल प्रथम मी सर्वच माजी सैनिक आहेत, विविध पक्षाचे संघटनाचे पदाधिकारी त्यांचं मी खूप अभिनंदन करून शुभेच्छा देतो की आज ही लोकशाही जिवंत असलेल्याचं प्रदर्शन तुम्ही आजच्या दिवशी दाखवून दिलेलं आहे. या प्रसंगी पुरोगामी विचार ज्या मंडळींनी महाराष्ट्रामध्ये जोपासला, मग छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांनी पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये रुजवला. त्या सर्वांना मी पहिल्यांदा त्यांचं स्मरण करतो. त्याचबरोबर महात्मा गांधींचंही स्मरण करतो, ज्यांनी या भारताला चळवळीचा दिशा दिली आणि चळवळीतून काय परिवर्तन होतं त्या संदर्भात आपल्या सर्वांना दिशा दिली. आणि त्यांच्याही स्मृतींना मी आज अभिवादन करतो. तसंच आज सुभाषचंद्र बोस असतील आणि लोकमान्य टिळक यांची जयंती आहे, त्यांच्याही जयंतीला मी विनम्र अभिवादन करतो. आता वक्त्यांनी त्यांच्या भावना त्यांच्या शब्दामध्ये मांडल्या. यदा कदाचित त्यांचे शब्द वर खाली झाले असतील तर मी त्यांच्या वतीनं माफी मागतो. पण हा असंतोष समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्यांचे शब्द जरी चुकले असतील तर त्यांच्या भावना बरोबर आहे. पण आज देशामध्ये ही एक समस्या घेऊन आपण आज पुढे चाललेलो आहे. लोकांचा असंतोष एवढा आहे की समस्या भरपूर आहेत, त्या आज इथं मांडण्यासारखा वेळ पुरणार नाही. पण आज ज्या गोष्टीने आपण पुढे जातोय तो विद्यार्थी आणि परीक्षेसंदर्भातला मुद्दा हा प्रामुख्याने आज आपण इथं समोर ठेवला गेला पाहिजे. या दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्यालाच पाठिंबा म्हणून आपण इथं आंदोलन करत आहोत. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की या पेपर फुटी वारंवार होत आहे. माणूस एकदा चुकी माफ करतो, दोनदा माफ करतं, तीनदा माफ करतं. जर 150 वेळा ऑफिशियल डाटा 150चा असेल, अनऑफिशियल डाटा हजारांमध्ये असेल तर त्याची नैतिक जबाबदारी कुणीतरी घ्यायला पाहिजे. या भूमिकेतून हे आंदोलन सुरू झालं. त्याची नैतिक जबाबदारी म्हणून शिक्षण मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा, त्याची अकाउंटेबिलिटी असावी, त्याचं उत्तरदायित्व द्यावं, यासाठीच हे आंदोलन आहे. की आज आम्ही आंदोलन केलं म्हणून उद्या सरकार बदलणार नाही हे आम्हालाही कळतंय, लोकशाही आम्हालाही कळतं, लोकतंत्र आम्हालाही कळतंय. पण ज्या भावनेनं ज्या विद्यार्थ्यांनी तुमच्या समोर आले त्यांची मागणीच किरकोळ होती की याची अकाउंटेबिलिटी, याचं उत्तरदायित्व कुणीतरी असलं पाहिजे, कुणीतरी याची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्हाला हेही मान्य आहे की उद्या दिवस कसा असेल माहीत नाही, उद्याचा मंत्री आल्यानंतर तोही कसा काम करेल माहीत नाही. पण आजच्या ह्या राजीनाम्यानं उद्याचा मंत्री जो बसेल त्याच्या मनामध्ये धस्ती राहील की अशा पद्धतीचं पद निघालेलं आहे, मला काम करावं लागेल. त्याचबरोबर इतर मंत्र्यांनाही हा धडा बसेल की आपल्याला काम करताना नीट काटेकोर परिस्थितीने त्या नियमांच्या ह्याच्यामध्ये बसावं लागेल, पारदर्शकता पद्धतीने बसावं लागेल. यासाठीच हे आंदोलन आहे. पण तो तुम्ही ते न करता 20-25 दिवस एखादा माणूस उपाशी असेल, आपल्या घरात एखादं पोरग, आज या सरकारचे आपण पोरच आहोत असं मला वाटतं. आपल्या घरात एखादं पोरग उपाशी राहिलं तर दुसऱ्या दिवशी बाप त्याला खेळणं आणून देतो का, तर त्याच्या पोटाला लागलेले चिमटे त्या बापाला कळत असतात. आज तुम्ही पालकत्व स्वीकारलं असेल या देशाचं, तर एखादा माणूस विद्यार्थ्यांसाठी, या देशाच्या भविष्यासाठी जर 25 दिवस उपाशी राहत असेल आणि तुमच्या हृदयाच्या दगडाचं पाजरी तुटत नसेल तर निश्चित हा असंतोष लोकांच्या मनामध्ये आहे ना, तो रस्त्यावर दिसत आहे. आणि त्याला तुम्ही थोडंसं जाऊन विचारपूस करण्याच्या ऐवजी तुम्ही अमानुष पद्धतीनं जो लाठीचार्ज केला, तिथं तर 18 वर्षापेक्षाही कमी वयाची मुलं होती, तर मग तुम्ही तिथं त्यांना पक्ष लावणार आहे का, हाही प्रश्न निर्माण होतो. ज्या अर्थी तुम्ही त्या लहान मुलांना त्यांच्या हातामध्ये एकही काठी नव्हती, एकही शस्त्र नव्हतं, अशा ठिकाणी तुमच्याकडे तुमचं वय, तुमचं शक्ती त्या मुलांसमोर कितपत होती हे तुम्ही विचार करावा. आणि पोलिसांचंही काही चुकलं, त्यांचंही चुकतंय, त्यांनाही कुणाचं तरी ऐकावं लागत असलं
तरी ती किती जोरात मारायची लाठी हे त्यांच्या हातात होतं, पण त्यांनी अमानुषपणे तेवढ्या जोरात लाठी नाही मारायची. मारताना त्यांना त्यांच्या घरातलं एखादं पोरगं तरी आठवलं असतं तर मारायचे आदेश त्यांना होते, पण ते किती जोरात मारायची होती ते त्यांच्या हातात होतं, पण त्याही गोष्टीला ते खडे उतरू शकले नाही. त्याचाही आम्ही निषेध करतो की अशा व्यवस्थेमध्ये जी हात बांधलेले आहेत ते बघून आम्हाला आमच्या मनामध्ये एवढं असंतोष आहे. त्याला हे सगळ्या गोष्टी हा तरुण निश्चित विसरणार नाही असं मला वाटतंय. त्याचबरोबर याच मुद्द्यावर नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी पहिला तर राजीनामा घ्यावा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांवर त्या दिवशी चार्जेस पोलिसांनी लावले गेले ते माघार घेण्यात यावे. त्याचबरोबर जे पेपर फुटीमध्ये जे संशयित आहेत त्याची सखोल चौकशी करून त्यांना निश्चित कारवाई करून न्यायाच्या ह्याच्याने कठोर शिक्षा देण्यात यावी. त्याचबरोबर आत्महत्या केलेल्यांची संख्या त्याच्यामुळं त्याच्या संबंधित असलेल्या लोकांनी म्हणजे पेपर फुटीनंतर जी काही मानसिक स्थिती त्या मुलांची झाली ती आम्ही जाणतो, कारण का आम्हीही त्या एंट्रन्स एक्झामचे आम्हीही कधी ना कधी त्यातून बाहेर पडलेलो आहे. लोक 10-13 तास अभ्यास करतात. मी स्वतः त्याचा अनुभवी आहे. निकिता ताई असतील, सगळ्यांना माहिती आहे की किती मेहनत लागते एखाद्या एंट्रन्स एक्झामची तयारी करताना. मुलं एका ठिकाणाहून 10-13 तास उठत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी येणार, पेपर फोडणार आणि ज्यानं वर्षभर 10-13 तास एका ठिकाणी बसून अभ्यास केलेला आहे त्याच्यावर काय मानसिक परिस्थिती निर्माण होते. आणि त्या भावनेतून ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचं कंपन्सेशन, त्यांच्या पालकांना कंपन्सेशन मिळालं पाहिजे, ही एक मागणी आहे. त्याचबरोबर आता सोनम सरांनी जे काही आंदोलन उभा केलं, सोनम वांगचूक सरांनी, आज त्यांना जरी एका हॉस्पिटलमधून डिटेन केलं होतं त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना परत डिटेन केलेलं आहे. त्यांच्यावरचं जे काही तुम्ही हॉस्पिटलमध्ये कैद करता ते पूर्णपणे मुक्त करून त्यांना, कारण का एक डॉक्टर म्हणून आम्हालाही कळते आरोपीलाही त्याचा अधिकार असतो की त्याला ट्रीटमेंट कुठं घ्यायची आहे. ही तर फक्त आंदोलकात आहे, तर तुम्ही अशा पद्धतीनं बळजबरी एखाद्या आंदोलकावर करू शकत नाही. त्यांना त्या तुमच्या डिटेलमधून मुक्त करावं ही एक मागणी आहे. आणि जो काही 20 तारखेला 20 जुलैमध्ये झालेला जो काही लाठीचार्ज आहे त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. आज दुर्दैव वाटतंय की तालुक्यातील एकाही माझी लोकप्रतिनिधींनी यांना सहभागी व्हायला पाहिजे होतं. एवढी मोठी घटना घडलेली आहे. आज दिंडी जरी विठ्ठलाच्या दारी जात असेल तर आमची दिंडी आमच्या उद्याच्या भविष्यासाठी आजच्या सांगोल्याचं तहसील करारामध्ये त्यांनी सहभागी घ्यायला पाहिजे होतं. आणि सहभाग घ्यायला शक्य नसेल तर त्यांनी व्यक्त तरी कुठं ना कुठल्या माध्यमातून, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतं तर एकानेही व्यक्त झालेलं नाही. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. अशा पद्धतीने समाज कोणत्या बाजूला चाललेला आहे त्या पद्धतीची भूमिका आहे. आज मला सरकारला सांगायचंय, 4 ओळी आहेत. लष्कर तुम्हारा है, सरदार तुम्हारा है, तुम झूठ का सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. इस दौर की फरियाद चाहे तो कहा जाए, कानून भी तुम्हारा है, दरबार भी तुम्हारा है. त्याचबरोबर मी मुलांना आणि इतर सहभागी झालेल्यांना, हे बघणाऱ्यांना आणि घरी असणाऱ्यांना त्यांनाही आवाहन करतो की जे गुजरात बोसांनी म्हणलेलं आहे, लढो, लड़ नहीं सकते तो बोलो, बोल नहीं सकते तो लिखो, लिख नहीं सकते तो साथ दे दो, साथ नहीं दे सकते तो कम से कम जो काम कर रहे हैं उनका मनोबल बनाओ, और मनोबल बना नहीं सकते तो उनका मनोबल मत तोड़ो, क्योंकि वो आपके हिस्से की लड़ाई लड़ रहे हैं. तो ह्याच्यातून हे समजतो की आपल्याला जिथं हुए तर तिथं आपण जर अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकलो नाही तर आपण गुलामगिरीच्या त्या क्षेत्रात आहे की त्या टप्प्यात आहे की जिथून आपल्याला वर पण काढता येणार नाही. अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे जिथं होत आहे तिथं एखादी घटना चुकीची आहे तर तिथं व्यक्त व्हायला प्रत्येक नागरिकाने शिकलं पाहिजे, चुकीला चूक म्हणलं पाहिजे. आणि भविष्याच्या पिढीला मी सांगतो, आज हा मी वारंवार
नाही सांगितलं कुठलाही राजकीय मुद्दा आणायचा नाही याच्यामध्ये, कारण का ही विद्यार्थ्यांची लढाई आहे. पण उद्या होऊन या विद्यार्थ्यांना जर राजकारणामध्ये यायचं असेल तर मी एकच सल्ला देईल, अशी जर घटना तुम्हाला आणायची नसेल तर तुमचं राजकारण मध्ये पडत असताना, समाजकारण मध्ये पडत असताना तुम्ही तुमची आर्थिक तरतूद, तुमचं आर्थिक स्तर हे तुम्ही नीट करून मग राजकारणामध्ये उतरा. नाहीतर तुमचं जर समाजकारण आणि राजकारण हे जर समाजकारण, राजकारण, अर्थकारण ह्याच्यामध्ये बोललं गेलं तर निश्चित हा सगळा गोंधळ भविष्यामध्ये पण होईल. या पद्धतीनं दोन मिनिट आहे तसं सगळ्यांना मी निर्देश करतो काय करायचं पुढं सगळं सांगतो. पण या गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी, सांगोलकरांनी त्याच्या पाठीमागे राहिला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि ही लढाई तुम्ही इथंच संपत नाही. जोपर्यंत आपला न्याय होत नाही तोपर्यंत तुम्हाला जिथं जिथं शक्य आहे तिथं तुम्ही व्यक्त व्हा, हीच मी एक नम्रतेची विनंती करतो. आणि या गोष्टीतून निश्चितपणे आबासाहेबांचा उल्लेख कधी झाला की आबासाहेब असते तर या गोष्टींचा निश्चितपणे विधानसभेमध्ये आवाज उठवला गेला असता. तर भविष्याच्या याच्यामध्ये लोकप्रतिनिधी निश्चितपणे याच्याबद्दल आवाज उठवायची अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि याच्यानंतर जनगणमन होईल.